आंबेडकर देखील एक मोठ बांधताना दिसत आहेत राज्यामध्ये. मराठा मराठा तर आणि मराठे हे सगळे सोबत घेत विधानसभेमध्ये येत्या काळामध्ये उतरण्याचा प्रयत्न असणार आहे. मनोज जरांगे यांनाही ते सोबत घेऊन पाहत आहेत. तुम्ही कशा प्रकारे बघता हे या सगळ्या आघाडीकडे? मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांना एकतर महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही, त्यांच्यावर महाविकास आघाडीने अन्याय केला. त्यांनी मांडलेले जे प्रस्ताव होते त्या प्रस्तावाकडं दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयोग आहे, सगळ्या वंचितांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा रिपब्लिकन पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून RPIची स्थापना करण्याची त्यांचं उद्दिष्ट होतं. कारण फक्त शेड्यूल कास्टच्या मतावर या लोकशाहीमध्ये राजकारण करणं अत्यंत अशक्य असल्यामुळं किंवा त्यामध्ये सफलता मिळणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळं बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची भूमिका मांडली आणि त्यानंतर आता आम्ही तो प्रयत्न करतो आहोत. परंतु प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयत्न आहे सगळ्यांनी एकत्र आणण्याचा, त्यांना मराठा समाजाला जरांगे पाटील यांना एकत्र घेऊन त्यांना जाण्याचा अधिकार आहे. पण जरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांसोबत जातील असं मला वाटत नाही आहे. जरांगे पाटील जर लढले तर ते स्वतःच्या बळावर स्वतःची ताकद दाखवण्यासाठी ते लढतील, पण त्यांना त्यामध्ये काय फारसं यश मिळेल असं मला वाटत नाही. पण आताच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचितचे काही उमेदवार उभे राहिले होते. तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निकालामध्ये त्यांना किती यश मिळेल? नाही, त्याच्यामध्ये त्यांना शून्य यश मिळेल. म्हणजे त्यांचा जो त्यांनी अनेक उमेदवार उभे केलेही, परंतु वंचितचा जो प्रचार आहे हा प्रचार या निवडणुकीमध्ये विशेष पाहायला मिळाला नाही. मागच्या 2019च्या त्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीनं मतदान घेतलं होतं. जवळजवळ 43 लाख मतं त्यांना मिळाली होती. एक जागा मिळणार नाही आणि त्यांना जी मतं आहेत ती मतंही त्यांना फारशी मिळणार नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे. या आता काल जो एक्झिट पोलमध्ये अजित पवार गटाला 0 किंवा 1 जागा मिळेल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र अरुणाचल प्रदेशमध्ये आता जो निकाल समोर आला तिथे त्यांना 3 जागा मिळाल्या. महाराष्ट्राच्या बाहेर अजित पवारांना चांगलं यश मिळतं असं दिसतंय. महाराष्ट्रात नाही, आता एकतर त्यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो पूर्वीपासून तिथं अरुणाचल प्रदेशमध्ये होता आणि त्या ठिकाणी ते निवडणूक लढले होते. आम्ही काय, आमचाही पक्ष तिथं होता पण आम्ही निवडणूक लढलो नव्हतो. पण ते छोटे छोटे मतदारसंघ असल्यामुळं त्या ठिकाणी जसे त्यांचे लोक तिथे निवडून आले तसे मणिपूर आपल्या नागालँडमध्ये आमचे 2 निवडून आले होते आणि राष्ट्रवादीचे काही निवडून आले होते पवारसाहेब राष्ट्रवादी एकत्र असताना. त्यामुळे तिकडं ते त्यांचे 3 निवडून येतील अशा पद्धतीचे एक्झिट पोलचे रिपोर्ट आहे. पण जरी आता इथं एखादी जागा मिळेल अशी जरी रिपोर्ट असलाही तर ती 1 जागा म्हणजे 12 जागा असेल असं मला वाटतं नाही. पण अजून काय अशा त्या ऐकू बातम्या आहे ते नक्की राष्ट्रवादी लोक तिकडे तर जाणार आहेत की नाही मला माहीत नाही आहे. पण असं मुळात त्यांचे प्रांताध्यक्ष जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील हेच थेट पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा आहे. जर मग जयंत पाटील तुमच्या पक्षात आले जसं तुम्ही म्हणतात की त्यांनी तुमच्या पक्षात, तर त्यांना नेमकं पद काय असतं? आमच्या पक्षात आले तर त्यांना महाराष्ट्राचा अध्यक्ष करू आम्ही. त्याला हिंदीमध्ये काय, गेली 70 वर्ष काँग्रेस पार्टी 70 वर्षापैकी जवळजवळ 60 वर्ष सत्तेवर राहिलेली आहे. त्यावेळेला त्यांच्यासोबत लोकमत होतं. परंतु गेल्या 10 वर्षापासून नरेंद्र मोदी यांनी एक जबरदस्त धक्का काँग्रेस पक्षाला दिला आणि देशामध्ये एक प्रचंड अशा पद्धतीची एक लाट जी आहे ही लाट त्यांनी निर्माण केली आणि विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी लोकांना आकृष्ट केलेलं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींनी दिलेला जो 405चा नारा होता तो नारा यशस्वी होईल अशी आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे. 4 जूनची वाट सर्वांनी पाहिजे आहे. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीवाले म्हणतात की आम्ही सत्तेवर येणार आहे, तुम्हाला अधिकार आहे सत्तेवर येण्याचा, पण आम्हाला सुद्धा सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. आणि त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी दिलेला 405चा जो नारा आहे हा नारा यशस्वी होईल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. आणि देशामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं हे नरेंद्र मोदींचं विजन आहे. 2047पर्यंत देशाला उंच अशा पद्धतीच्या एका शिखरावर पोचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्यांनी आपला 125 दिवसाचा जो कार्यक्रम आहे
हा त्यांनी जाहीर केलेला म्हणजे एका कार्यक्रम काय असेल तो सत्ता आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातल्या जनतेचा विश्वास आहे. हे 4 तारखेला सिद्ध होईल. आणि रिपब्लिकन पक्षाने देशभरामध्ये NDAला पाठिंबा दिला होता, BJPला पाठिंबा दिला होता. देशाच्या सर्व राज्यामध्ये, लक्षद्वीपमध्ये फक्त आमचा पक्ष नाही, लक्षद्वीप सोडलं तर बाकीच्या सर्व केंद्रशासित प्रदेश असतील किंवा सगळी राज्य असतील, साऊथ इंडिया असेल, नॉर्थ इंडिया असेल, नॉर्थ ईस्ट असेल, सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये अत्यंत चांगला सहभाग घेतलेला आहे. दलित मतदार जे आहे, या दलित मतदारांना NDAच्या बाजूला वळवण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूला वळवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 जागा जी आली तरीसुद्धा नाराजी बाजूला ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना मी कामाला लावलं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये RPIचे कार्यकर्ते BJPच्या आणि NDAच्या उमेदवारांच्या सोबत, महायुतीच्या उमेदवारांच्या सोबत कामाला लागले. आणि त्यामुळं यश जे आहे ते यश आमच्या पदरामध्ये पडेल अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. आणि मी 4 तारखेनंतर म्हणजे जनता जी आहे, ज्याने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, ज्याने आम्हाला मतदान केलेलं आहे, त्यांचं आम्ही नक्कीच 4 तारखेनंतर आभार मानणार आहोत. परंतु जनता आमच्या बाजूला आहे असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. जी परिस्थिती पाहायला मिळते आहे, मोठ्या प्रमाणात जे मतदान आहे ते देखील आपल्याला कमी झाल्याचं दिसतं आहे. तुम्ही कशा प्रकारे बघता आहे? येत्या काळात विधानसभा देखील तोंडावर असणार आहे. किती जागांची मागणी जी आहे ती तुमच्याकडनं ठेवण्यात येईल? आता एक तर मतदान जे आहे ते मतदान हे कमी झालेलं आहे. पण मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये अनेक राज्यामध्ये मतदान चांगलं झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जे ऊन आहे, ऊन मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं आणि जेवढं पर्सेंटेज असायला पाहिजे तेवढं जरी पर्सेंटेज मिळालं नसलं तरीसुद्धा मी इलेक्शन कमिशनला भेटणार आहे. आणि आता जो 1200चा बबूत आहे तर त्या ठिकाणी लोकांना बराच वेळ 2 तास 3 तास लाईन लावायला लागते. आतमधलं जे काम आहे ते लवकर तर संपत नाही आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कशी गती आणायची, आतमध्ये जो स्टाफ आहे ताबडतोब लवकरात लवकर मतदान त्या प्रत्येक व्यक्तीला कसं करता येऊ शकेल. आणि एक बूथ जो आहे तो बूथ 500-600 असावा अशा पद्धतीची सूचना माझी आहे. आणि अनेक ठिकाणी बूथ जे आहे ते अपंगांसाठी, सिनियर सिटीजनसाठी वेगळे ते ठेवावे. त्यानंतर काही ठिकाणी वस्त्यामध्ये जरी बूथची अरेंजमेंट केली तर लोकांना त्या शाळेकडं किंवा त्या बूथकडं इतर ठिकाणी जाण्याची थोडी गरज भासणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा काही नवीन त्यामध्ये बदल करता येऊ शकतो का, त्यासाठी मी इलेक्शन कमिशनला भेटणार आहे. आणि मतदान जे आहे ते 80%, 85%, 90% झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून बूथची संख्या वाढवली तर मतदान जे आहे ते चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. सत्तेचा वाटा जो आहे तो रिपब्लिकन पक्षाला तिसऱ्या पण याच्यात मिळणार? सत्तेचा वाटा जो आहे तो आता माननीय देवेंद्र फडणवीस हे आमचे अलायन्सचे मुख्य नेते आहे. माननीय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत. पण आमचा अलायन्स जो आहे तो अलायन्स सुरुवातीला BJP सोबत असल्यामुळं आम्हाला सत्तेचा वाटा देण्याची जबाबदारी ही BJPची आहे. आणि त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माझी चर्चा जेवढं झाली की मी शिर्डीसाठी आग्रह धरला होता. पण शिर्डीमध्ये त्यांनी प्रयत्न करूनही एकनाथ शिंदेचं म्हणणं हे होतं प्रधानमंत्री होणार आहे, ठीक आहे तुमचा झाला तर आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी येऊ. परंतु जे एक्झिट पोलचे रिपोर्ट आहे ते सगळे खोटे आहेत असं म्हणता येणार नाही आहे. काय थोडा बदल त्यामध्ये मागे पुढे असतोही. ज्या लोकांची त्यांनी चर्चा केलेली असते ते मतदार अनेक वेळेला त्या एका बाजूचे असतात असं असू शकतं आहे. परंतु एक्झिट पोल जे असतात ते सगळे एकदम खोटे असतात असं अजिबात नाही. त्यामुळं संजय राऊत यांच्या मताशी मी सहमत नाही. संजय राऊत यांनाच वाटत होतं की त्यांनाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनायचं होतं. पण सामनाचं संपादक एवढं मोठं आहे की ते मुख्यमंत्रीपेक्षा मोठं आहे. त्यामुळं सामनाचं संपादक सोडून त्यांना मुख्यमंत्री मागचं व्हायचं होतं. पण आता जर एक्झिट पोल जर असे आले किंवा उद्या 4 जूनला
खरोखर मतमोजणीनंतर जे आकडे येतील ते आकडे पाहिल्यानंतर संजय राऊतचे डोळे एकदम बंद होतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं मला वाटतं की एक्झिट पोलच्या रिपोर्टवर आमचा पूर्णपणे अविश्वास आहे, अजिबात नाही आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. पण मी फक्त उदाहरण दिलं की मागच्या वेळेला जे एक्झिट पोल असे झाले होते मध्य प्रदेश आणि ते छत्तीसगडचे, तरी तिथं BJPचं सरकार आलं, NDAचं सरकार आलं. म्हणून एक्झिट पोलवर आपला पूर्णपणे विश्वास नाही असं अजिबात नाही आहे. आमचा पत्रकारांशी जवळचा संबंध आहे. ते एवढं खटाटोप करून सगळे रिपोर्ट घेत असतात. त्यामुळं संजय राऊत यांच्या मताशी आपण सहमत नाही. तुम्हाला कोणतीही या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला, आता समजा जर पुढे जाऊन काही चांगलं यश आलं तर तुम्हाला काही देण्याचं आश्वासन दिलंय का? आश्वासन म्हणजे आता मी गेले 8 वर्षापासून मी माननीय मोदींच्या सरकारमध्ये मी राज्यमंत्री आहे आणि एक माझा पक्ष जो आहे हा देशभरातला पक्ष आहे. बाकीचे NDAचे जे पक्ष आहेत ते पक्ष राज्यापुरते मर्यादित आहे. पण माझा जो RPI आहे हा RPI नॉर्थ ईस्टमधल्या प्रत्येक राज्यामध्ये जाऊन पोचलेला आहे. जो पूर्वीचा जो RPI होता तो इथे त्या ठिकाणी नव्हता. पण माझ्या काळामध्ये RPI हा मणिपूरमध्ये असेल, नागालँडमध्ये असेल, मेघालयामध्ये असेल, आसाममध्ये असेल, त्रिपुरामध्ये असेल, अरुणाचल प्रदेशमध्ये असेल, अशा सगळ्या राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहे. त्यामुळं मला नक्की यावेळेला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि पाहूया काय होतं. सर 4 महिन्यावर जे आहेत त्या 4 महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका 4 महिन्यात लागतील. तुम्ही लोकसभेत मोठ्या प्रयत्नाने काम जे ते केलेलं आहे, त्याच्यानंतर एक्झिट पोलमध्ये महायुतीची आकडेवारी जी जास्त दाखवली जाते, महायुती सत्तेत येईल असं दाखवलं जातं, NDA सत्तेत. विधानसभेला तुमच्या पक्षाकडून काही जागा मागितल्या जातील का? कारण की लोकसभेला तुम्ही काहीच मागितलेलं नाही, त्यामुळे विधानसभेला तुमच्याकडून काही जागा मागण्याचा प्रयत्न असेल का? मागण्याचे आहेत ना. ज्यावेळेला देवेंद्रजी बरोबर चर्चा झाली त्यावेळेला जागा ती आपली का सुटली नाही त्या संबंधातली माहिती त्याने आपल्याला दिली. पण विधानसभेला मात्र आम्हाला जागा सुटल्या पाहिजे. त्यावेळेला आम्हाला लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये अशा पद्धतीची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि त्यांनी नक्की विधानसभेला काही जागा नक्की RPIला मिळतील. आमची अपेक्षा आहे की 8-10 जागा मिळाव्या. पण चर्चेनंतर आपल्याला आमचा उमेदवार कोण आहे, त्यानंतर जागा त्या ठिकाणी कशी आहे. आता माननीय एकनाथ शिंदे जी आहेत, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या 90 जागा मागायला लागलेली आहे. नंतर आता एकनाथ शिंदे जे लोक म्हणतील त्यांना तेवढ्या देत आहे तर आम्हाला ते तेवढ्या द्या, तर ठीक आहे, सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे. परंतु जागा ज्या आहेत त्या जागा सगळ्यांना मिळाव्यात. त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आहे, हे मार्जिन कुणालाही ते जास्त मिळणार नाही, परंतु कमी मार्जिनमध्ये का असेना पण आमच्या ते जास्त जागा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर महायुतीमध्ये काही बघण्यात आलं की सुधीर मुनगंटीवार असतील किंवा मग रवींद्र वायकर असतील, या दोन्ही नेत्यांचं पब्लिकमध्ये असं स्टेटमेंट आहे की आमची इच्छा नव्हती पण आम्हाला उभं राहावं लागलं. म्हणजे सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की पक्षाचा आदेश होता तो मी पाळला. तर याचा फटका जो आहे तो महायुतीला बसेल असं वाटतं तुम्हाला? नाही, त्यांनी जर सांगितलं असतं अगोदर की आमची इच्छा नव्हती तर माझी इच्छा होती मी उभं राहिलो असतो. त्यामुळं ठीक आहे. म्हणजे एक तर तिथे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत. मंत्री म्हणून त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे आणि ते निवडून येतील अशा अपेक्षेने त्यांना तिकीट दिलेलं आहे. रवींद्र वायकर हे उत्तर पश्चिम मुंबईमधून हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीला उभे राहिलेले आहे आणि त्या ठिकाणी ते सुद्धा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपल्या दिल्लीमध्ये 7 जागा आहेत. 7ही जागावर BJPचे उमेदवार निवडून येतील असे एक्झिट पोलची रिपोर्ट आहे. त्याप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की 6च्या 6 जागा आम्ही निवडून आणू, काही थोड्याच्या फरकानं का असेना. मागच्या वेळेला आपल्याला माहीत आहे की 2009मध्ये संजय दिनाबाबा पाटील हे फार 3000 मतांनी निवडून आले होते. ते त्यावेळेला सगळ्या 5 मतदारसंघामध्ये ते मायनसमध्ये होते. फक्त शिवाजीनगर मतदारसंघामध्ये त्यांना 40-50 हजाराचं लीड मिळालं होतं. त्या लीडवरती ते त्या ठिकाणी निवडून आले होते. त्यामुळे यावेळेला एवढाच होणार नाही, परंतु कमी 5-50 हजार 1 लाखाच्या आतमध्ये अशा फरकानेच लोक निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आहे.